मित्रांनो, आज भावाला म्हटलं झोलो चिप्स चॅलेंज करूया. झोलो चिप्स मागवले, पॅकेट फोडले, त्यामध्ये असे वेफर्स होता, एकच वेफर्स होता. त्यानंतर मी आलो, मी पण ते पाहिलं. त्यानंतर आम्ही दोघांनी पण चॅलेंज करायचं ठरवलं की हे आपण खाऊया आणि 5 मिनिटानंतरच आपण पाणी प्यायचं आहे. तर मग त्यातला एक तुकडा भावाला दिला, अर्धा त्याला दिला, अर्धा मी घेतला. थोडा वेळ 30 सेकंद काही नाही वाटलं. 30 सेकंद थोडंसं ठसका लागला, थोडीशी जिभेला तिखट तिखट जाणवलं. पण 30 सेकंदानंतर माझी तर हालत खराब व्हायला लागली. आणि नंतर माझ्या भावाला ज्या उचक्या सुरू झाल्या ती त्याची थांबायचीच. तो तर एवढा उचकी आलेली, तो बोलत होता, अरे नाही बस झालं, आता मी हे थांबवतो. मी बोललो नाही, इथून उठून जायचं नाही, 5 मिनिटानंतरच जायचंय. तो अक्षरशः त्याच्या डोळ्यामध्ये खूप पाणी आलंय, त्याचा चेहरा असा एकदम कावरा बावरा झाला. तो इकडे तिकडे नाचायला लागला. माझी पण हालत तशीच होती. मी सुद्धा एकदम, माझी जीभ वगैरे असं वाटलं मी काय तिखट खाल्लेलं आहे. पण त्याला तर तिखट अजिबात सहन होत नव्हतं. मी तर घामाघूम झालेलो, इतका घामाघूम झालं की कानातून धूर वगैरे येणार असं वाटत होतं. आणि हे चॅलेंज घेऊन असं वाटत होतं की पस्तावलेलं आहे. पण काय केलं, आता तर खाल्लेलं आहे, त्यामुळे हालत तर खराब झालेलीच. पण सर्वात म्हणजे माझ्या भावाला म्हटलं पुन्हा एक खातो का, तो बोलला नाही मला काय जमणार नाही, बस झालं. तर पुन्हा आणखी कोण चॅलेंज करेल तर त्याला मी बोललो काय सल्ला देशील, तो बोलतो करू नका, अजिबात करू नका. अरे बापरे. पण आई आता ही चॅनल, आता त्याची हालत खूप खराब झाली होती, माझी सुद्धा हालत खूप खराब झालेली होती. वेळ तर जात नव्हता. 5 मिनिटाचं चॅलेंज होतं, पाणी सुद्धा प्यायचं नव्हतं. आणि मला सुद्धा घाम येत होता, चेहऱ्याला पण त्या वेफरचे हात इकडे तिकडे लागले होते. घाम पुसून हालत खराब झाली होती. आणि डोळ्यामधून आग येत होती, डोळे वगैरे एकदम रडकुंडीला आल्यासारखं झालं असतं. मिसळ जसं खातो आपण तसा ठसका लागत होता. कोणी बनवली असेल काय माहिती. बापरे, खूपच. जो कोणी ट्राय करेल त्याने स्वतः काळजीपूर्वक करा. ज्याला तिखट आवडत असेल त्याने खाल्लं तर ठीक आहे, पण ज्याला अजिबात तिखट जमत नसेल त्याने हे अजिबात करू नये. आम्ही पाणी पिऊन आमचं चॅलेंज 5 मिनिटानंतर संपवलं. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.